एका किनाऱ्यावर वेळेत अडकले एक जहाज. बसरा स्टार हे जहाज 2020च्या निसर्ग वादळात समुद्रात वाहत जाऊन मीरा किनाऱ्यावर अडकून पडले. तेव्हापासून हे इथेच आहे. लेकिन आपको पता है, अपने ही खामोशी से बहुत कुछ कहता है हे जहाज. हे फक्त लोखंडाचं जहाज नाही, तर ही एक गोष्ट आहे, एक अपूर्ण प्रवासाची, जो अजूनही लाटांसोबत बोलतोय आणि आपल्याला शांततेचा अर्थ शिकवतोय. पण प्रत्येक अडकलेली गोष्ट तिचा शेवट ठरत नाही. असो, पायाखालचे दगड कितीही खडतर असले, पण शेजारी जर विश्वासाचा हात असेल तर रस्ता आपोआपच सरळ वाटतो. मैत्री म्हणजे काय? पडू नये म्हणून दिलेला छोटासा हात, आणि त्यापेक्षाही मोठं आपलंपण. चाहे जिंदगी में कुछ मिले न मिले, पर हर सफ़र में स्वाद जरूर होना चाहिए. रत्नागिरीसारखं ठिकाण आपल्याला शांत करायला पुरेसं असतं. आम्ही रात्री रत्नागिरी स्टेशन सोडलं. काळोख, शांतता आणि मनात थोडं मिस फिलिंग. सुबह जब नींद खुली तो खिडकी बाहेर धुक्यात भिजलेले डोंगर और एक ड्रीमी वाइब. ट्रेनमध्ये वडापाव खाणं म्हणजे छोटासा आनंद, माझा फेवरेट पार्ट. हे सगळं संपलं नाही. लवकरच परत भेटू अजून काही नवीन आठवणी गोळा करायला.